सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण संक्रांत विशेष तीळ आणि गुळाची सोप्या पद्धतीने पोळी बघणार आहोत. अगदी झटपट बनते. ज्यांना तिळाचे लाडू करता येत नाही किंवा ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांच्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. अगदी पटकन बनते. सारण सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत कसं पोहोचेल ह्याच्यासाठी पोळी कशी लाटायची आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तीळ जिथपर्यंत तडतडत नाहीत तिथपर्यंत ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ भाजून झाल्यानंतर यामध्ये मी घेतलेत शेंगदाणे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात फास्ट करायचा नाहीये, नाहीतर शेंगदाणे कडवट होतात. आता तुम्ही बघू शकताय हे जिन्नस मी भाजून घेतलेला आहे. 1 वाटी मी इथे हे अनपॉलिश तीळ घेतले होते, जे आपण भाजून घेतलेले आहेत. तसंच 1 वाटी शेंगदाणे सालीसकट मी घेतले आहेत मिक्सरमधून फिरवायला. साल काढायची काही गरज नाहीये. गूळ घेतलाय. ज्या वाटीने शेंगदाणे आणि तीळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी भरून मी गूळ घेतलेला आहे. सोबत वेलची आणि जायफळ पावडर घेतली आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये सगळ्यात आधी घालून घेऊयात शेंगदाणे. सालीसकटच वापरायचे आहेत. त्याच्यानंतर गूळ घेऊयात चिरलेला. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता. भाजलेले तीळ घालून घेऊयात आणि वेलची आणि जायफळची पूड सुद्धा घालायची आहे आणि मिक्सरमधून हे आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. अजिबात भरड किंवा जाडसर असं ठेवायचं नाहीये. तिळाचे तुकडे यामध्ये राहता कामा नये. त्या हिशोबाने आपल्याला मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय मी छान बारीक करून घेतलंय. तुम्हाला हातावरती सुद्धा मी घेऊन दाखवते. बारीक करून घ्यायचं असं मी सारखं सांगते कारण की चपाती लाटताना जर हे सारण तीळ याच्यामध्ये अख्खे राहिले तर ते चपातीतून बाहेर येतात आणि मग चपाती ती भाजताना फुटते, त्याच्यातून सारण बाहेर येतं. आता पिठाचा मी गोळा घेतलाय. बऱ्यापैकी मोठा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. 4 पदरी चपाती लाटायला आपण जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा मोठा घ्यायचा आहे. त्याची वाटी करून घ्यायची आहे. जसं आपण मोदक बनवायला करतो तशी वाटी बनवायची आहे आणि यामध्ये आपल्याला कमीत कमी 3 चमचे सारण तरी भरायचंच आहे. त्या हिशोबाने आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे की ज्यामध्ये 3 टेबलस्पून आपलं हे मिश्रण राहील. तर तुम्ही बघू शकता हलक्या हाताने दाबून दाबून ही वाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. सारण थोडंसं जास्तच घ्यायचं आहे कारण आपल्याला कडेपर्यंत व्यवस्थित ते सारण पोचलं पाहिजे. तर हलक्या हाताने हे दाबून पीठ वरच्या साईडून घेऊन आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. वरती जो एक्स्ट्रा पीठ थोडंसं राहतं ते असंच वरती फिरवून दुमडून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आपला हा गोळा छान तयार झालेला आहे. आता याला थोडं पीठ लावून घेऊया. पीठ लावल्यानंतर याला आधी आपल्याला हलक्या हातानेच प्रेस करून घ्यायचं आहे. सगळीकडून व्यवस्थित असं हलक्या हाताने दाबायचं आहे म्हणजे सारण एकसारखं सगळीकडे पसरलं जातं. आता हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे. जशी आपण पुरणपोळी लाटतो तशीच आपल्याला ही पोळी सुद्धा लाटायची आहे. खूप जास्त पातळ ठेवायची नाहीये. थोडी जाडसरच ही पोळी छान लागते, मऊ मऊ. खूप जर जास्त पातळ लाटलीत तर मग ती चिवट होते. भाजल्यानंतर ती थोडीशी वातड लागते. त्यामुळे खूप जास्त मोठी बनवायची नाहीये. रेग्युलर आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडी एक साईज आतली बनवली तरी सुद्धा चालणार आहे. तर तुम्ही बघू शकता सारण सगळीकडे किती छान व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे ते. ही पोळी आपली लाटून तयार झालेली आहे. याला आता आपण भाजून घेऊया. तर तवा गरम झालाय. साजूक तूप घातलंय मी तव्यावरती. सगळीकडे छान पसरवून घेऊयात आणि वरतून पोळी घालायची आहे. हाय टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला तिळाची पोळी भाजून घ्यायची आहे. खालतून बुडबुडे यायला लागले की वरतून पुन्हा साजूक तूप घालायचं आहे चमचाभर आणि अगदी हलक्या हाताने ते सुद्धा सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. कडेला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे कडा व्यवस्थित भाजल्या जातात. आता दुसऱ्या साईडून सुद्धा आपल्याला ही पोळी भाजायची आहे. तर बघा फुलायला छान सुरुवात झालेली आहे. पुन्हा थोडंसं वरती तूप लावलेलं आहे आणि ही आपली पोळी किती छान अशी टम्म फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता.
गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मीडियमच ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित तूप लावून छान खरपूस अशी ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय किती छान ही पोळी फुललेली आहे ती. आलटून पालटून 2 ते 3 वेळा सगळ्या बाजूने कालथ्याच्या साहाय्याने दाबून आपल्याला काठ मेन म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. नाहीतर तेच कडक राहतात, पोळी मधली भाजली जाते आणि काठ हे चिवट राहतात. त्यामुळे कालथ्याने आपल्याला काठ प्रेस करायचे आणि ही पोळी छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर आपली छान अशी तीळ आणि गुळाची पोळी ही तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा बनवून घेते. तर आपली तिळगुळाची पोळी ही छान खरपूस अशा मी बनवून घेतलेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने पटापट बनतात. जास्त काही तयारी करायला सुद्धा लागत नाही. तर या संक्रांतीला या पोळ्या अशा नक्की बनवून बघा. बघा सगळ्या साइडून किती छान अशी भाजली गेलेली आहे आणि रंग सुद्धा किती छान आलाय तो. आता यातली एक पोळी मी तुम्हाला दाखवते तोडून सुद्धा. चौघडी केली तरी सुद्धा अगदी छान मऊसूद अशी ही दिसते. एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते. त्याच्यावरती हा जो पदर येतो तो सुद्धा तुम्ही बघू शकताय किती छान आलेला आहे तो. अजिबात कुठे चिकटलेली वगैरे नाहीये. बघा हे काठ सुद्धा तुम्ही बघू शकताय. सारण याचं अगदी शेवटपर्यंत कडेपर्यंत पसरलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही पोळी तुम्ही नक्की बनवून बघा या संक्रांतीला. मुलं सुद्धा आवडीने खातात. रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.